छान आहेत, खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत, तू छान दिसते, तू साडीमध्ये छान दिसते, तुला साडी छान दिसते, तुला जरा दाढी मिशी आल्यामुळे ते मोठ्याचे पर्सन ते बोलतात ना, 10वी आपल्याला स्वप्न दाखवतील, 12वी आपल्याला आपली अवकात. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आहे विद्या. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते, माझं नाव विद्या आहे. आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी तर बहुत म्हणजे जास्ती क्वेश्चन विचारले, त्याचा आन्सर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हा सगळ्यांना. पहिले क्वेश्चनपेक्षा जास्त तुमच्या अशा कॉम्प्लिमेंटच आल्यात की तुझे केस खूप छान आहेत, खूप मोठे आहेत, खूप मोठे, तू छान दिसते, तू साडीमध्ये छान दिसते, तुला साडी छान दिसते, असं बरेच काही कॉम्प्लिमेंट दिले. त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्यू, मनापासून थँक्यू. तर चल आता आपण व्हिडिओला चालू करू. तुला क्वेश्चन हा विचारला होता की तुझं नाव काय. ओ इट्स मी विद्या, माझं चॅनलच नाव आहे विद्या, ते माझंच नाव असणार. बरं जाऊ, माझं नाव विद्या होता. दुसरा क्वेश्चन, माझ्या घरामध्ये आम्ही कोण कोण राहतो. तर माझ्या घरामध्ये मी, माझी मम्मी, माझे पप्पा, माझा भाऊ आता तुम्ही तर बघितलं त्याला व्हिडिओमध्ये, तो आहे 11वीला, म्हणजे तो डिग्रीच करतो, नाही डिप्लोमा करतो. डिप्लोमाला डायरेक्ट त्यानं 10वी नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेत होतो. आता डिप्लोमा करतो. माझ्यापेक्षा छोटाच आहे आता, त्याला जरा दाढी मिशी आल्यामुळे तो मोठा दिसतो माझ्यापेक्षा, बट माझ्यापेक्षा छोटाच आहे तो. आजी, जे की आजी इथं नसते जास्त करून, ती गावाकडेच असते, त्यामुळे ती काही तुम्हाला कधी दिसलीच नाही. आता अजून एक क्वेश्चन, तू कुठं राहते, म्हणजे माझं गाव कोणतं आहे, मी कुठे राहते. तसं माझं गाव, मी आता इंदापूरमध्ये राहते, म्हणजे 2-3 वर्षापासून आम्ही 3 वर्षापासून आम्ही इंदापूरमध्ये राहतो आहे. त्याच्या आधी आमचं गाव तिरवंडी माळशिरस आहे आणि आता आम्ही इंदापूरमध्ये राहतो. अजून एक क्वेश्चन, तू काय शिकते, म्हणजे तू काय शिक्षण घेते. तर मी डिप्लोमा करते आहे, फार्मसी डिप्लोमा करते आणि मी फर्स्ट इयरला आहे आता, आणि काही जण विचारत होते मी 12वीला आहे, म्हणजे विचारत होते तू 12वीला आहे का, तर मी 12वीला नाही आहे, मी डिप्लोमा करते फार्मसीचा. दुसरा क्वेश्चन आहे की तुझं एज काय, एज आणि डेट ऑफ बर्थ. मी एज नाही सांगते बट डेट ऑफ बर्थ सांगते, म्हणजे जन्मतारीख सांगते. माझी जन्मतारीख आहे 27 ऑक्टोबर 2007. आता तुम्ही माझ्या जन्मतारखेवरून माझं एज तुम्ही कॅल्क्युलेट करा. तसं मला बी नाही माझं एज माहिती, बट करा तुम्ही कॅल्क्युलेट आणि मलाच पण सांगा. आणि अजून एक क्वेश्चन, विचारला होता, तो कॉन्टेंट म्हणजे तू व्हिडिओ बनवायला कधीपासून चालू केला. तर मी यूट्यूबचे व्हिडिओ मी बनवायला कधीपासून चालू केलं, आय थिंक 2024-25 जून 25 पासून. आता ह्याच्या पाठीमागं आता 26 चालू आहे, 25च होतं ना. जून 25 पासूनच चालू केलं आहे. इंस्टाग्रामच्या रील्स बनवायला मी डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरपासून चालू केले. आधी मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ बनवत होते, पण आणि मला इंस्टाग्राम तर काय अजिबात आवडत नव्हतं. त्याच्यावरती मला वाटायचं मोकळा टाईमपास होतो ते नाही का, रील्स बघत बसल्यावरती ते बघतच बसतं. ते आता माझ्यासोबत होतेच, बट आधी वाटायचं की बाबा होतं तसं, मग नको आपण इन्स्टॉल वगैरे करायला. पण मी केला, म्हटलं म्हणजे मला कॉलेजमधल्या वगैरे मुली बोलायच्या ना, तू यूट्यूबला टाकते, इन्स्टाला पण टाक, अजून जास्त व्ह्यूज वगैरे येतील, जास्त फॉलोअर्स भेटतील, म्हणून मी टाकायला चालू केलं. आणि रिस्पॉन्स यूट्यूबपेक्षा जास्त मला इन्स्टावरतीच भेटला. ते चांगलंच केलं बरं का मी. ते पण आता फक्त 3-4 महिने झाले असतील. क्वेश्चन आहे, तू व्हिडिओसाठी कोणकोणते इक्विपमेंट वापरते व्हिडिओसाठी. तर माझ्याकडे एक सिम्पल मोबाईल, दुसरा एक ट्रायपॉड, ज्याला आता मोबाईल मी अटॅच केला, ते ट्रायपॉड जे की बिना रिंग लाईटचे सिम्पल ट्रायपॉड आहे. आणि फक्त तेवढंच, आणि एक माईक आहे, तो पण माझ्या मोबाईलला अटॅच होत नाही, त्यामुळे तो पण मी वापरत नाही. आता पण बिना माईकचंच चालू आहे सगळं, तो चालत नाही ह्या मोबाईलला, म्हणजे अटॅच होत नाही ह्या मोबाईलला, त्यामुळे तो वापरतच नाही. फक्त एक मोबाईल आणि एक ट्रायपॉड, ह्याच्याशीच रिलेटेड कोणता मोबाईल यूज करते. तर मी ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की माझा मोटोचा मोबाईल आहे, म्हणजे मोटोरोला.
G15 काहीतरी असाच मोबाईल आहे माझा. तू पोलीस भरती का करत नाही? तुझी हाईट आहे, तू स्मार्ट आहे, म्हणजे तुझी हाईट पण भरपूर आहे, तू स्मार्ट पण आहे. मी पण विचार केला होता माझी 10वी झाल्यावरती आपण पोलीस भरती करावं, आपण करू शकतो. माझे पप्पा पण म्हटले, मला पण म्हणजे सगळेच विचारतात की तू पोलीस भरती का करत नाही? तुझी हाईट आहे, हाईट पण आहे ना माझी, तू का करत नाही? पण माझ्यातल्या आळसामुळे, तुम्हाला तर माहीत आहे, मी एक दिवस व्यायाम केल्यावर दुसरी भरत पडते. त्यामुळे माझ्याच्यानं तर मला नाही वाटत ते होईल, बट इन फ्युचर इच्छा झाली तर मी करेन. आता तर काय माझ्यात असा इंटरेस्ट नाही आहे पोलीस भरती वगैरे करण्यात. बघू. सगळ्यात जास्त विचारणारा क्वेश्चन, तू केसांना काय लावते? मी ना माझ्या केसाची अजिबात काळजी घेत नाही. म्हणजे कधीतरी तेल लावते, कधीतरी तेल लावते, फक्त तेल लावते आणि शॅम्पूने केस धुवून टाकते. आठवड्यातून एकदाच फक्त तेल लावते आणि शॅम्पूनं ते धुवून टाकते. बाकी काय कंडिशनर नाही, काय नाही, हेअर मास्क नाही, काहीसुद्धा लावत नाही. फक्त तेल लावायचं आणि धुवून टाकायचं, एवढीच काळजी घेते. आणि ते असतंय ना, माझ्या मम्मीचे केस पण मोठे आहेत, त्यामुळे माझे पण केस मोठे आहेत. ते काय असतंय, हेरिडिटी म्हणजे नाही का, अनुवंशिकता, त्याच्यामुळे माझे केस मोठे आहेत, बाकी काहीसुद्धा नाही. तू कॉलेज, अभ्यास आणि व्हिडिओ कसे मॅनेज करते? तर कधी कधी होतो त्रास. म्हणजे पहिले कॉलेजचं टायमिंग माझं किती आहे, 9 ते 4 वाजेपर्यंत. 9 ते 4 कॉलेजला गेलं की कॉलेजमध्येच मी व्हिडिओ रेकॉर्ड करते. मला काय असं सेपरेट काढायची गरज नाही पडत, त्यामुळे फक्त एडिटिंगच, बाकी काय नाही. आणि लॉंग व्हिडिओचं तर मी संडेलाच करते. ह्या संडेचा म्हणजे आज व्हिडिओ काढते तो व्हिडिओ पुढच्या संडेला अपलोड करायचा, होऊन जातं, बाकी काय नाही. कॉलेजवरून 4 वाजता कॉलेजवरून आले की व्हिडिओ तर रेडी असतो, म्हणजे क्लिप्स तर असतात. मग 4 वाजता आले की फ्रेश वगैरे व्हायचं, 4:30-5 वाजता व्हिडिओ एडिट वगैरे करायला घेतलं, 6-6:30पर्यंत होऊन जातं. 7ला तर अपलोड करते. बाकी एवढं काय मॅनेज वगैरे करायसारखं होत नाही. आणि अभ्यास तर मला काय करू वाटत नाही, फक्त पेपरच्या आदल्या वेळेस मी करते, एवढं काही नाही होत, एवढं मी लोड नाही घेत. आणि माझी फर्स्ट प्रायोरिटी ना व्हिडिओ असते, अभ्यास जरासा बाजू. व्हिडिओ बनवायला मोटिवेशन कुठून भेटतं, हा एक मला क्वेश्चन विचारला होता. तर मोटिवेशन म्हणजे मला सांगू काय गोष्ट, म्हणजे मला मोटिवेशन असं म्हणजे समजा मी व्हिडिओ बनवते, त्याला व्ह्यूज वगैरे नाही आले तर बेकार वाटतंच, प्रत्येकालाच वाटतं. आपण मेहनत करतो, त्याचं फळ भेटलं नाही भेटल्यावर ते आपल्याला बेकार तर वाटतंच. पण एखाद्या गोष्टी जर आपल्याला आपली ध्येय आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्याला मोटिवेशनची गरज लागते, असं काही मला वाटत नाही बरं का. त्यामुळं आणि म्हणजे मला आनंद केव्हा भेटतो, जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्ही चांगला रिस्पॉन्स देता, चांगले व्ह्यूज येतात, चांगले फॉलोअर्स वाढतात, तेव्हा मला असं मोटिवेशन भेटतं ना, जामच मोटिवेशन भेटतं. त्यामुळे व्हिडिओ करायला काय वाटत नाही. जेव्हा व्ह्यूज नाही येते, काय होत नाही, तेव्हा लय बेकार वाटतं. असं वाटतं का करते मी, काहीच रिस्पॉन्स नाही भेटत, मग काय टाइमपास करते. जाऊ, पण माझे मोटिवेशन तुम्हीच आहात सगळे. फेवरेट यूट्यूबर, माझे फेवरेट यूट्यूबर कोण आहे? तसं माझे फेवरेट यूट्यूबर कोणीच नाही आहे, मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते, बट असं फेवरेट वगैरे कोणीच नाही आहे माझं. माझे ड्रीम्स, आता माझ्या ड्रीम्सबद्दल तुम्हाला काय सांगू. म्हणजे आधी तर खूप ड्रीम्स होत्या, ज्या की अशा वायपट गेल्यात, नुसतात अशी वाट लागली आहे त्यांची. बट आत्ता एवढं स्वप्न आहे, म्हणजे आत्ता एवढीच ड्रीम आहे की माझी, मला लय फिरायचं आहे. मला फिरायला तर लय आवडतं, मला माहिती आहे का, फिरायला आवडतं, खायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं, बट जास्ती करून फिरायला. नुसतं हिंडत बसायचं, खायचं प्यायचं, काहीच कशाचंच टेन्शन नाही, फिरायला आवडतं मला बरं का. एवढंच स्वप्न आहे की माझं, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना जे गोष्ट पाहिजे असेल ते मी स्वतः घेईन, दुसऱ्यावर मला अवलंबून राहायचं नाही आहे, एवढंच फक्त करायचं. ते मला माझ्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्यावर ते अवलंबून नाही राहायचं, एवढंच फक्त स्वप्न आहे माझं, बाकी काय नाही. माझी यूट्यूबची इन्कम ती मला आता 0 रुपयासुद्धा येत नाही आहे मला यूट्यूबची इन्कम, 0. कारण ते क्रायटेरिया असतो ना यूट्यूबचा, माझे तुम्ही म्हणसाल तुझे 12,000 सबस्क्रायबर झालेत, मग तुला यूट्यूबची इन्कम काय येत नाही, तर त्याचा एक क्रायटेरिया आहे.
तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो मी एका लॉंग व्हिडिओ बनवेन त्याचा, यूट्यूबचा क्रायटेरिया वगैरे काय असतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. पण आता तर मला यूट्यूबकडून 0 रुपये येतात, 0. दुसरा क्वेश्चन, माझ्या फेसवरती स्टार्टिंगला मी व्हिडिओ बनवायला चालू केलं तर माझ्या फेसवरती नाही का ब्लॅक स्पॉट्स होते बघा, आता पण आहेत बट एवढे नाही, हे आता झालेत माझ्या बाहेरचे. कसे गेले ते, म्हणजे ब्लॅक फेसवरचे माझे ब्लॅक स्पॉट कसे गेले? तर मी त्याच्यासाठी ते काय होतं ना, उन्हाळ्यात मी आंबेले खाल्ले होते, पाणी पित नाही मी, त्याच्यामुळं फोड आले. म्हणजे उन्हाळ्यात गरमीमुळं ते बोलतात ना उष्णता वाढते त्यामुळे पिंपल येतात आणि ते माझा हात काय राहत नाही त्यामुळे ते फुटून पण जातात. मग ते मी कसे घालवले, मी काहीच केलं नाही. म्हणजे मी लावते बरं का फेस मास्क, कांदा लिंबूच म्हणते, टोमॅटो, दही, परत बेसन, राईस ते बारीक करून ते तसलं लावते, त्याच्यामुळेच गेले असतील आय थिंक. बट का गेले ते मला माहीत नाही. मी असं काही पण लावते, तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. मग असं त्या पिंपलसाठी मी असं सेपरेट वगैरे काही केलंच नाही. मेकअप का करत नाही? अरे दादांनो दीदींनो, मला मेकअपच करता येत नाही. जे मला आवडतं मेकअप करायला बट जमतच नाही ना, काय करावं. मुलगी आहे, मुलीच्या नावावरती कलंक आहे, कारण मला मेकअपच जमत नाही. बघू, आता माझी फार्मसी झाली ना, मला डान्स एक करायचा, मला डान्स पण जाम आवडतो. ते डान्स मी करणाऱ्यांचे व्हिडिओ बघते ना, लय आवडतं. असं वाटतं मला का नाही डान्स करतात, तेव्हा मी डान्स क्लासेस पण लावेल आणि मेकअप पण शिकेल, तेव्हा करेल. सगळं काम तूच करते, मम्मी का करत नाही? त्याचा आन्सर म्हणजे मम्मी पण करते, मम्मीच करते सगळं काम. मम्मी नसल्यावरती मी करते, कारण आम्हाला गावाकडे पण जावं लागतं. गावाकडे आमची शेती आहे, मग शेतीमध्ये पप्पांना तर टाईम नसतो, सुट्टीच नसते शाळेतून, त्यामुळे मम्मीच सगळं बघते रानातलं. मग दोन्ही पण, इथलं पण आणि तिथलं पण तिला मॅनेज करता येत ना. मग ती गावाकडे गेल्यावरती मलाच करावं लागतं सगळं. मी करू शकते ना, म्हणजे माझी आई एवढं सगळं करते, मग मी थोडं तरी करू शकते. तसं आईकडे आल्यावरती मी एका सुद्धा गोष्टीला हात लावत नाही, बट ती गेल्यावरती करते मी. 10वीला आणि 12वीला पर्सेंटेज किती होते? तर मला 10वीला पर्सेंटेज होते 88%. 88%. 10वीला जराशी हुशार पोरगी होते मी, म्हणजे अभ्यास लय करायचे 10वीत. म्हणजे पहिल्यापासूनच 10वीपर्यंत मी लय अभ्यास केला, लय म्हणजे लय. माझी स्वप्न तर एवढी मोठी होती, पार कलेक्टर बनायची स्वप्न होती, बट त्याचा आता चक्काचूर झाला, कारण माझ्या आता अभ्यासच होत नाही. 10वीचे मार्क्स तर तुम्ही ऐकले, 88% मला मार्क्स होते 10वी. परत 12वीत, आणि 12वीचे मार्क्स विचारले, 10वीचे आणि 12वीचे मार्क्स. तर मला 12वीत पर्सेंटेज होती 58 का 59.80, म्हणजे 59.80 अशी होती मला पर्सेंटेज. आता तुम्ही म्हणजाल 10वीला एवढी 88, 12वीला डायरेक्ट 59, म्हणजे 10वीला एवढी 12वीला एवढी कसं काय? तर त्याचं रिझन काही कारणं होती, ज्याच्यामुळे मी 11वी एक्सटर्नल होती. 10वी झाली की मी 11वीला एक्सटर्नल होती, त्यामुळे मला 12वीचा काही सिलेबस वरूनच जायचा स्टार्टिंगला, त्यामुळे मला काही समजतच नव्हतं 12वी. त्यामुळे तरी मी अभ्यास करून एवढं तरी पडलात ना, तर मला एवढे बी पडला नसतं. झालं 10वीचे आणि 12वीचे पर्सेंट. ते बोलतात ना, 10वी आपल्याला स्वप्न दाखवते, 12वी आपल्याला आपली अवकात म्हणजे इज्जत, म्हणजे आपल्याला आपली अवकात दाखवते. 10वी स्वप्न दाखवते, 12वी आपल्याला अवकात दाखवते. तसं काही माझ्यासोबत झालं. हां, आणि एक क्वेश्चन विचारला होता एक जणांनी, तुझं लग्न झालंय का? अरे दादा दीदी, माझ्याकडे बघून वाटतं का, हे बघा, हे वाटतं का माझ्याकडे बघून माझं लग्न झालं असेल? नाही झालं माझं लग्न. मी 2007 मधली येते, अरे आत्ताशी मी बारकी अजून, आत्ताच मला लग्न नाही करायचं. तर जाऊ, हे होते म्हणजे हे कॉमन क्वेश्चन होते, कारण हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे ना, पहिलाच Q&A व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळे छोटे बेसिक क्वेश्चन होते, त्याचे तर मी तुम्हा सर्वांना आन्सर दिलेलीच आहेत. तर आय होप तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन क्लिअर झालेले असतील. चला, एका परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय बाय, टाटा.